आई बापाची सेवा करा, ते गेल्यानंतर काही नाही बरं. मी हे भाषण मा भावाले दिलं, तुम्हाला देत. रडू नका. कारण जाऊन अर्जंट फोन, तर मी निघत आहे सासरी. पण तुम्ही माहेरच्या जबाबदाऱ्या सोडून सुद्धा पडू शकत नाही. तर खूप सारे स्वप्न आणि एक विश्वास घेऊन मी गणेशजींना आणि सासू सासऱ्यांना भेटायला गेली होती. परंतु आज मला तिथं व्हिडिओ काढण्यास मनाई केलेली आहे आणि मी ते काढला पण नाही. परंतु गणेशजीचे कारनामे ऐकून मी सुद्धा थक्क झाली की हा व्यक्ती तिथं जाऊन सुद्धा कावा तुम्हाला पायाले सर गाव फिरली. मी 15 दिवसापासून मी तुम्हाला पाहू थकली. इथं येऊन वावरात येऊन काय करून आली तुम्ही? चला, तर मी आली होती इकडं, बाबांना भेटली. सासूबाईंची तब्येत खराब आहे, त्या झोपलेल्या आहेत. बोलली थोडीशी मी त्यांच्यासोबत. तर आता मला निघायचं आहे. कंडिशन एवढी खराब आहे तुम्हाला सांगते, म्हणजे त्या आता मला पण नाही ओळखत आहे, माझी सासू मला पण नाही ओळखत आहे, गणेशजींना पण नाही ओळखत, त्या कोणालाच ओळखत पण नाही आहेत. तर माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे, तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून मला कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि बेलची आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार. तर कसं आहे ना, कोणत्याही बाईला वाटते की आपला संसार वाचला पाहिजे, व्यवस्थित दिसला पाहिजे. मी तुम्हाला सांगते, मी स्ट्रॉंग आहे, मी फायनान्शियल कंडिशनमध्ये सुद्धा स्ट्रॉंग आहे. फक्त माझी एकच अपेक्षा आहे की माझ्या नवऱ्याने व्यवस्थित राहायचं, रिकामचोट धंदे सोडून द्यायचं आणि लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. परंतु हा व्यक्ती तिथं जाऊन सुद्धा घरात कमी आणि रिकामचोट धंद्यांकडे जास्त लक्ष देत आहो. त्याच्यामुळे मला समजतच नाही की हा व्यक्ती कधी सुधारणार आहे. आता तिथं मी त्यांना म्हटलेलं आहे की आईकडे दिवसभर लक्ष द्या, परंतु तो व्यक्ती आईकडे लक्ष देतो, नंतर जे जातो तर आता देवीची वर्गणी करू दे, हे करू दे, ते करू दे. मी त्यांना सांगितलं, त्या आईसाठी जन्म द्या, त्या आईला त्रास देऊ नका. सोडून शाळेतून घरी आलेली आहे आणि मला आलेला आहे कारण जाऊन अर्जंट फोन. तर मी निघत आहे सासरी. पण तुम्ही माहेरच्या जबाबदाऱ्या सोडून सुद्धा पडू शकत नाही. तर मी आता आईला नाश्ता वगैरे करून देते आणि हे घर वगैरे आवरून घेते आणि नंतर आईचा स्वयंपाक करून मी निघते. तर कसं आहे, मला मुलीचं सुद्धा कर्तव्य पूर्ण करावं लागतं, तर मला सुनेचं सुद्धा कर्तव्य पूर्ण करावं लागतं. आणि जोग नाही आहे सासर आणि माहेर दोन्ही सोबत घेऊन चालणं, समजलं ना. तर मला इथं निघायचं होतं, स्वराज गेला होता शाळेत आणि मला लवकरात लवकर आटपून निघायचं होतं. आता टेन्शन असं येत होतं की आईला डॉक्टरनी तेलकट वगैरे म्हणजे स्वयंपाकसुद्धा करायला मनाई केलेली आहे, तर काय करू. परंतु आई बोलली की मला फक्त नाश्ता करून दे आणि दुपारी मावशी येणार आहे तर स्वयंपाक करणार आहे. तर मी तर नाश्त्याची तयारी करत आहे. तर मी तेवढ्यात लावला गणेशजीला कॉल की मी गाडी घेऊन येऊ का. आणू काय? पाणीचा मोसम पाहिजे कसा आहे. आण मग म्हणा तर. पण तिकडून येताना बा रात्र झाली तर मला भेव लागते गाडीचा. कसं करू सांगा लवकर. पाय सांग. आई म्हणते गाडी नको म्हणते. एक काम करा, तुम्हीच या बरं, म्हणजे मूर्ती जापूर पर्यंत घ्यायला या फक्त, कसं करू. तर गाडी नेऊ की नाही नेऊ असं मला टेन्शन आलं होतं. मग मी आईला नाश्ता करून दिला आणि सर्व घराचं क्लिनिंग मी आटपून घेतलेलं आहे. सर्व घर आवरून झालेलं आहे. आता मी निघत आहे. ड्रेस कसा दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि गणेशजीला पण कॉल लावलेला आहे, तर ते बोलले गाडी वगैरे घेऊन येऊ नको, पाणी पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळं. तर मी तर आता गाडी नेणार नाही आहे, पायीच जाणार आहे. तर चला, तर फायनली मी आता इथून निघालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर कसं आहे ना, काही गोष्टीत गणेशजी मला एवढं सपोर्ट करतात ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. पुढे तुम्हाला आता दिसणारच आहे. मी जेव्हा कारंजा लाडमध्ये पोचली तर लगेच गणेशजी माझ्यासाठी गाडी घेऊन आले आणि इथं ज्या ठिकाणी मला अर्जंटली जायचं होतं तिथं मला नेण्यासाठी त्यांनी सपोर्ट केला. एक कोणाची तरी गाडी मागून आणली, मला त्याच्यामध्ये पेट्रोल टाकायला लावलं आणि पेट्रोल टाकून आम्ही थेट निघालो. परंतु माझ्या नवऱ्याने म्हटलं नाही बाई नाश्ता कर किंवा हे कर किंवा ते कर, काहीच बोलले नाही आणि मला खोटे बोलत होते की कारंजा लाडमध्ये पाणी सुरू आहे. परंतु मी जेव्हा गेली ना तेव्हा अजिबात तिथं पाणी वगैरे चालू नव्हतं आणि याच गोष्टीमुळे मग आमचं भांडण होतं. पाणी सुरू आहे काय नाटकं करता हो तुम्ही? पाणी कुठे चालू आहे, कुठे पाणी, मला रस्त्याचं कोरडे दिसून आले सगळे. फोटो बोलायची सवय या माणसाची जाऊ शकत नाही तुम्हाला. बरं काही कारणही नसते फोटो बोलायचं, कोणत्याही गोष्टीला फोटो बोलत राहतात.
तर गणेशजी ना रस्त्यात चालवतच होते, गाडी चालवतच होते. मला तर म्हणजे अशी मनात भीती वाटली होती की बाबा शेतात वनात नेऊन माझा त्यांना भरपूर राग येतो, तर मला मारून बिरून टाकतात की काय, अशी मला भीती वाटत होती. त्याच्यामुळे मी ना कंटिन्यू शूटिंग चालू ठेवली होती की जेणेकरून मला असं म्हणजे मला जर काही मी जास्त झालं तर शूटिंग माझ्या मोबाईलमध्ये दिसतील. तर फायनली पाणी एवढं येत होतं ना की आम्हाला गाडी थांबू प्रवास करावा लागला. मस्त हिरवगार वातावरण होतं आणि कितीतरी दिवसांनी गणेशजी आणि आम्ही दोघं पण म्हणजे फिरायला गेलो होतो. मग अजून एका ठिकाणी पाणी चालू होतं, अजून आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि मी गणेशजीला समजावत होते की जे काही आहेत ना ते आपले आई बाबा आहे, प्लीज त्यांना त्रास देऊ नका. नाही तुम्ही पैसे त्यांना लावू शकत किंवा काही करू शकत तर निदान तुम्ही त्यांना. हॅलो फ्रेंड्स, हे बा मला शेतकरी दादा सापडला. वो पेड़ भी उठा लो लगे तो उसके बारे में कुछ दिखाना होता हे बा गणेशजी तुम्हाला वाटते काय करून आले 15 दिवसापासून इथं येऊन ये शेंगा पेरून आली बा सोयाबीनच्या. अजून पाय शेंगा किती आहे? किती आहेत पाय तू तुम्ही सांगा मला किती आहेत. बसून वरपर्यंत मोजता संध्याकाळ होत तुला शेंगा मोजाले. हो काय, कोणत्या कंपनीचं वापरली हो बॅग? सीड गोल्ड. हो काय, हे बा सीड गोल्ड कंपनीची वापरली आहे ना बॅग. मस्त आहे, याला म्हणजे रोग येत नाही शेंगीवर कोणताच आणि खूप छान असं आहे. तर शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर, त्यांच्या लिंक वगैरे मी देत आहे, तर तुम्ही तिथं जाऊन संपर्क करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आम्हाला तर लय करमून आलं शेतात, तुम्ही बघू शकता खूप छान असं शेत आहे. हे बा माणूस शेंगाही खाऊन आला, भूक लागली आहे माणसाला. तू दिमाग खात ते शेंगा हाल परत नाही. हो काय, असं आहे. चलता का मग घरी? हा नाही, सोयाबीन होईपर्यंत अतिच राहता, मी जातो घरी. बरोबर आहे की नाही? तर चला आता आपण घरी जाऊया. चला, इथं होता प्रोग्राम शेतकऱ्यांचा, आम्ही प्रोग्रामला लेट आलो. तर कारंज्याच्या पुढे एक धनस गाव आहे जिथं कृषी मेळावा होता आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ते बियाणे त्यांनी काढलेले आहेत आणि त्यांचं मला वेळेवर प्रमोशन आलेलं होतं आणि माझी एकटीची जायची काही हिंमत वगैरे होत नव्हती, म्हणून मी गणेशजीला कॉल केला आणि त्यांनी लगेच माझ्यासाठी गाडीची व्यवस्था केली. नंतर त्यांनी मला तिथं घेऊन गेले आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी व्हिडिओ काढले शेतकऱ्यांसाठी, जे की त्यांनीच म्हणजे शूट केलेले आहे आणि तेच लोक आम्हाला एडिटिंग करून देणार आहे. तर म्हटलं चला, एवढ्या दूरचं प्रमोशन आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की नवरा बायको दोघंजण पाहिजे. मग मी यांना सांगितलं की बाबा आपल्या दोघांना तिथं व्हिडिओ वगैरे काढायचा आहे. आता बघा, इथं जेव्हा त्यांना सपोर्ट करायचा होता तर त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. म्हणजे एवढ्या दूर मला गाडीने घेऊन गेले, व्हिडिओ शूट करू लागले, सर्व करू लागले. एवढं करूनसुद्धा माझा नवरा ना थोडेशाने गमावते आणि त्याच गोष्टीचा मला राग येतो. इथून आम्ही निघालो आणि पुन्हा पाऊस चालू झाला. इथं बसलेले आहेत. पाणी पहा, घरी जायचं आहे लवकर, 5 वाजून आली आहे. पाणी काही थांब्याचं नाव नाही घेऊन आलो, आम्ही अडकलो इथं रस्त्यातच. बरं झालं स्वराज नाही आहे सोबत, नाही तर बस इकडे चला लागते. चला इकडे चला. तर मी आली होती इकडं, बाबांना भेटली. सासूबाईंची तब्येत खराब आहे, त्या झोपलेल्या आहेत. बोलली थोडीशी मी त्यांच्यासोबत. तर आता मला निघायचं आहे कारण पाण्याचं वातावरण झालेलं आहे. स्वराज घरी आहे तर मी निघत आहे. गणेशजी इथंच आहे. चला बाबा, येऊ का? पहा मग, काळजी घ्या. चला, जायची वेळ आलेली आहे. गणेशजी कुठे? तर सासूबाईची कंडिशन तुम्हाला सांगते, एवढी खराब झालेली आहे, अक्षरशः त्या काड्या पडलेल्या आहेत, त्यांना उठता बसता येत नाही. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी त्या कॉटवर झोपल्या होत्या तर खाली पडल्या, त्याच्यामुळे त्याच्या डोक्याला पण मार होता. आणि सर्व गोंधळ आता माझ्या सासऱ्यांच्या मागं आलेला आहे आणि गणेशजीच्या मागं आलेला आहे. बोला 2 शब्द, इकडे या. आता चांगली कमाई करा इकडे माझ्यासाठी. आई बापाची सेवा करा, ते गेल्यानंतर काही नाही. बरं, मी हे भाषण मा भावाले दिलं, तुम्हाला देत कुछ नाही आहे. हो गणेशराव,
तर गणेशजीला मी समजावून सांगितलं की देवीच्या मागे कमी लागा, देवी ही बसणारच आहे. तुम्ही एकटे जर त्या मंडळात गेले नाही किंवा काही केले नाही तर ती देवी बसायची राहणार नाही. परंतु त्या देवीसाठी आपल्या जन्मदात्या आईकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. माझा भाऊ आणि गणेशजीमध्ये काहीच फरक नाही. माझे भाऊसुद्धा माझ्या आईकडे लक्ष देत नाही. दारू पिले की झालं त्यांचं काम. आणि माझा नवरासुद्धा सेम त्याच म्हणजे कॅटेगरीच आहे. दारू पिले की त्यांना बायको, मुलं, आई, बाप कोणाचीही कदर नसते. परंतु इतकं त्यांना मी इथं समजावून सांगत होते, परंतु ते काही ऐकत होते, काही सोडून देत होते. आणि मला म्हणत होते व्यवस्थित जाशील, मला कॉल करशील. आणि खोटं सांगत नाही, मी घरी येईपर्यंत त्या व्यक्तीने 30 ते 40 कॉल लावले की कुठं आहेस, कुठं आहेस, कुठं आहेस. असं करता करता फायनली मी तिथून निघाली. ये गाड़ी इनको लग गई हैंडल को गाड़ी गिर गई ये बोल रहे भाई जाओ. कारंजा लाडवरून माझी गाडी निघाली ना तर मधात ना आमची गाडी एका 2 व्हीलरला धडक दिली. त्याच्यामुळे ना तिथं वाद झाला होता. परंतु गावकरी मंडळी तिथं एकत्र आले आणि त्यांनी वाद सोडवला. त्याच्यामुळे काय झालं की 7:30ची जी बस होती मला मूर्तिजापूर ते दर्यापूर ते निघून गेली होती. आणि फायनली म्हणजे मला आता बसच नव्हती असं सुद्धा मला वाटत होतं. परंतु फायनली मी मूर्तिजापूरमध्ये पोहोचलो. भरपूर झाला, काय माहिती बस भेटते की नाही. त्याच्यात मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे. खूप कठीण आहे सासर आणि माहेर दोन्ही पण सोबत घेणं. जर मी त्यांना भेटायला गेली नसती तर लोकांनी म्हटलं होतं बघा कशी सून आहे, सासूच्या भेटीला आली नाही. आणि आता गेली तर माझी अशी हाल झाली. अक्षरशः मला बस पण नव्हती आणि मी घाबरली होती की आता मी काय करू. तर आता मी सध्या आहे इथं मूर्तिजापूरच्या बसस्थानकामध्ये ऑफिसमध्ये आहे, बघू शकता. तर झालेलं असं की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. मी त्या दादांना बोलली, मग ते बोलले आत या, चार्जिंगला लावा आणि आताच बसा म्हणे. बाहेर जेंट्स लोक जास्त आहेत म्हणे, आताच बसा आणि आताच चार्जिंग करा. तर असं आहे, महिलांची कुठं कुठं खूप सुरक्षा घेतल्या जाते. आपण म्हणतो महिला कुठं कुठं सुरक्षित नाही, पण कुठं कुठं खूप सारी महिलांची काळजी घेतल्या जाते, बरोबर ना. तर मी आता बसची वेट करत आहे, वाट बघत आहे. जेव्हा मी चार्जिंगला मोबाईल लावला तेव्हा ते दादा होते, तर ते बस वगैरे सांगतात. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला 8:30ची दर्यापूर ते म्हणजे मूर्तिजापूर ते दर्यापूर बस आहे, तुम्ही त्याने जावा आणि नंतर तुम्हाला अकोटची सुद्धा बस 9 वाजता मिळणार. आणि आता मी पोहोचलेली आहे. एवढी घाबरत होती मी, कारण बसमध्ये सर्व जेंट्स लोक होते. तरी पण मी कंडक्टरच्या सीटजवळ बसून आली. आणि आता वाजले तर असं माझ्या मागे पेच पडते. आणि काही लोकांना वाटते की इझी नाही आहे. 2 मुलं, आईचा सांभाळ करणे, घरचं पण बघणे, प्रमोशन करणे आणि एका प्रमोशनसाठी एवढ्या दूर जावं लागते, एवढे हाल होतात. आणि ते तरी बरं झालं की मी स्वराजला घेऊन गेली नाही. रस्त्याने कोणीही नव्हतं, अक्षरशः मीच होती. आईने कॉल केला की मी येऊ का घ्यायला, मी म्हटलं नको मी येते. आणि कंटिन्यू तिथून ते घरापर्यंत मी शूटिंग कंटिन्यू चालू ठेवली होती की जेणेकरून म्हणजे काही झालं तर माझ्या मोबाईलमध्ये शूटिंग असावी. नंतर मी घरी आली आणि मी मस्तपैकी जेवण केलं मावशीच्या हातचं. हॅलो फ्रेंड्स, तर मी आल्यावरून फ्रेश झाली. सगळ्यात अगोदर जेवण केलं. येत होतं रस्त्यानं, म्हटलं आई स्वयंपाक करते की नाही की उपाशी राहते काय माहीत. तर आमच्या मावशीचं पदार्पण झालेलं आहे, बघू शकता. स्वराज झोपलेला आहे. स्वराज या दोघी आज्यांना हाकलून देत होता. झोपला बिल्लू माया. चॉकलेट मम्मा, चॉकलेट आणजो मम्मा, मम्मा चॉकलेट आणजो, मम्मा चॉकलेट आणजो. दुकान एकही उघडं नव्हतं मा. सकाळी देतो तुला शाळेत नेऊन देतात. बोलल्या घे झोपवलं तुम्ही त्याला मंदात. उशी काढून घे तिच्या डोक्याखाली. खर्च वगैरे केलेला आहे. मावशीने स्वयंपाक वगैरे करून ठेवता, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आता मी झोपतो. तर आमच्या सासूबाईची तब्येत खरंच यावेळेस खूप खराब आहे त्यांची. म्हणजे मी तिथला व्हिडिओ घेतलाच नाही, कारण कंडिशन पाहण्यासारखी नव्हती. मलाच कसं तरी वाटलं. परंतु तर कंडिशन एवढी खराब आहे तुम्हाला सांगते. म्हणजे त्या आता मला पण नाही ओळखत आहे, माझी सासू मला पण नाही ओळखत आहे, गणेशजींना पण नाही ओळखत, त्या कोणालाच ओळखत पण नाही आहेत. हातपाय एवढे छोटे छोटे झालेले आहेत त्यांचे, पूर्ण चेहरा असा काळा पडलेला आहे.
तर आता बघू काय होते. तर चला, तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, बेलची आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार. थँक्यू फॉर वॉचिंग.